नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. सकाळीच उठलो, थोडंसं सॅटर्डे असल्यामुळे थोडं लेट उठलो आणि मग नाश्ता करायला जायला निघालो. तो बघितलं गाडी खूप खराब आहे. तर मग गाडी काढली आणि गाडी घेऊनच गेलो की मी मधात नाश्ता करेन आणि नंतर मग गाडी सर्व्हिसिंगला टाकेन. बघा मी नाश्ता करायला बसलो, मेंदूवडा खातो आहे. नाश्ता झाल्यावर निघालो गाडीकडे आणि चाललो होतो वॉटर सर्व्हिसिंगसाठी. तिथे गेलो आणि माहीत झालं वॉटर सर्व्हिसिंगसाठी खूप गर्दी होती. त्याच्यामुळे मी परत घरी आलो. मग 1 घंट्याने बोलवलं होतं त्यांनी. तर तो विचार केला की तोपर्यंत अन्वितची कटिंग करून घेऊ. तर अन्वितला घ्यायला मी घरी आलो आहे. घरी आलो, अन्वित तयारच होता. अन्वितला घेऊन कटिंग करायला निघालो. अन्वितला मी पहिलेच सांगितलं होतं की आज तुझी कटिंग करायची आहे. मग आम्ही पोचलो मेन्स सलूनमध्ये. तिथे गेल्यावर तो पहिल्यासारखा घाबरला नाही, मस्त बसलेला बघत होता कोण कोण तिथे काय करताय. तर तो घाबरला नाही ह्यावेळेस. तर मला खूप छान वाटलं. मग आम्ही दोघंही बसलो, त्याला घेऊन मी बसलो कटिंगसाठी. त्याला सांगत होतो की अशी कटिंग करू आपण. तर आम्ही सांगितलं की याचे फक्त केस सेट करायचे आहे. तर आम्ही त्या हिशोबाने करायला घेतली कटिंग करताना एकदम शांत बसला होता. जसं ते दादा सांगत होते तसं तो करत होता. खाली झुकायला बोलले तर खाली झुकत होता, वर बघायला बघितलं तर वर बघत होता. तर म्हणजे त्या प्रकारे त्याची कटिंग खूप छान झाली. मस्त तो सपोर्ट करत होता, म्हणजे टेन्शन नव्हतं एकदम. कटिंग बघा किती सुंदर कटिंग होत आहे त्याची. साईडनी कट मारायला लावला आणि समोरून थोडेसे केस ठेवायला लावले. कटिंग केल्यावर तो एकदमच हँडसम दिसत होता, एकदम मस्त दिसत होता. आम्हाला पण खूप छान वाटलं की तो यावेळेस रडला पण नाही आणि छानपणे कटिंग करू दिली. आणि कटिंग झाल्यावर एकदमच हँडसम दिसत होता, मस्त स्माईल करत होता की पप्पा मी खूप छान दिसतो आज, मला खूप आवडली ही कटिंग. नंतर आम्ही पैसे दिले आणि निघालो आमच्या घरासाठी. तर अन्वितला घेतलं. अन्वित खूपच छान दिसत होता. आम्ही थोडीशी पोजिंग केली. बघा किती सुंदर दिसतो आम्ही दोघं पण. आणि मग त्याला घरी सोडायला गेलो. त्यांना घरी सोडलं दोघांना आणि मी गाडी धुवायला परत निघालो सर्व्हिस स्टेशनला. सर्व्हिस स्टेशनला गेलो, तिथे गाडी लावली आणि थोडासा वेळ होता तर थांबलो होतो. नंतर मग त्यांनी गाडीचं व्हॅक्यूमनी साफ केले. नंतर पूर्ण पाणी मारलं, पाण्याने साफ केली. त्यानंतर गाडीवर मस्त फोम मारला, चारी बाजूनी फोम मारला. नंतर त्यांनी पुसून घेतली. गाडी एकदम चांगल्यापणे धुतल्या गेली. नंतर आम्ही संध्याकाळी मिलेनियम मॉलला गेलो, कारण की आज कुशचा बड्डे होता. तर आम्ही सगळे पहिले टाईम झोनला गेलो. टाईम झोनला सगळ्यांनी मस्त्या केल्या, मस्त गेम खेळलो आम्ही तिथे सगळेजण. गेल्याबरोबर अनितसाठी सगळं नवीन होतं. तो इकडे तिकडे बघत होता, हे काय आहे, एवढं गेम्स कसे खेळायचे, काय खेळायचे. माझ्याकडे नुसतं बघत होता, मी त्याला घेऊन नेत होतो. नंतर मग परी आणि तिची फ्रेंड घोडा राईड करत होती, मस्त घोड्यावर खेळत होत्या, डुबुक डुबुक करत होत्या. घरातले सगळे मुलं लहान बसमध्ये बसले. त्यांना हे एक्सपिरियन्स नवीन होतं. तर सगळे कोणी नाचत होतं, कोणी स्टेरिंग हलवत होतं. अन्वित पण बघत होता, मस्त मजा करत होता कुशसोबत की हे कसं आहे, बस अशी कशी आहे. मग स्टेरिंगवर हात फिरत होता. मग अन्वित आणि मी एक मोटर रेसिंगचे गेम होता, त्याच्यात आम्ही दोघं ड्रायव्हिंग करत होतो. तसे अन्वितला ड्रायव्हिंग करायला खूप आवडतं. जेव्हा मी गाडी चालवतो तेव्हा तो स्टेरिंगवर बसायला खूप मागे लागतो. म्हणून अन्वित आणि मी ह्या रेसिंग गेममध्ये खेळत होतो. स्टेरिंग तो बघा कसा फिरवतो आहे, त्याला स्टेरिंग चालवायला खूप मजा येतो. मग आम्ही एकदम फास्ट चालत होतो, आमची गाडी नायट्रो देत होतो आणि बूस्ट करत होतो गाडी एकदम फास्ट. आणि आमचा मग फर्स्ट रँक आला. मला पण फार मजा आली, कारण की मी पहिल्यांदाच असं रेसिंगचा गेम खेळलो रिअलमध्ये. लहानपणी आमच्या वेळेस असं काही नव्हतं, पण अन्वितच्या वेळेस सगळं आहे. तर आम्ही अन्वितच्या नावाने मीच खेळत होतो. खूप मजा आली आम्हाला. साईडला भाऊ आणि कुश खेळत होता आणि लेफ्ट साईडला मी आणि अन्वित खेळत होतो. बघा सगळे गेम्स अन्वित खेळत आहे, तिच्या मम्मी पण खेळत आहे. नंतर मग तिथे टॉईज गेम होता. आम्ही सगळे टॉईज ट्राय करत होतो. आमचे पैसे असेच वेस्ट होत होते, पण एक पण टॉयज येत नव्हता. नंतर मग अन्वित एका गाडीत बसला, त्याला तिथे खूप मजा आली, मस्त फोटो काढले त्यांनी. नंतर आमचं खेळून झाल्यावर आम्ही फोटोशूट केला. नंतर माधवी आणि टिनू ड्रॅगनचा गेम खेळत होते, त्यांना खूप मजा येत होती, मस्त ड्रॅगन मारत होते. त्या एकदम खुश होते. सगळे आमच्या घरच्या लेडीज ड्रॅगनचा
गेम खेळत होतो. नंतर आम्ही फोटोशूट केला माधवी आणि मी. नंतर मग अन्वितचे बघा फोटो किती छान आलेले आहे. बसमध्येच काढत होता, त्याला बस खूप आवडते. नंतर मी माझ्या वाईफने मस्त एक गेम खेळला, त्याच्यात तीच विनर होती कारण की मला एक पण गोल करता नाही आला. तिने फटाफट गोल केले. ती मस्त आयडियाने खेळत होती कारण की अन्वित माझ्याजवळ होता, तर मी एकदम हळूहळू खेळत होतो. मी डिफेन्सिव्ह खेळत होतो आणि ती जिंकली. नंतर आमचं गेम खेळून झालं, आम्ही बाहेर आलो, मस्त फोटोशूट केला, अन्वितचा पण फोटोशूट केला. नंतर मग आम्ही हॉटेलमध्ये गेलो. बघा आम्ही दोघं कसे जात होतो, तो तरी येत नव्हता. तो म्हणा की प्ले झोन टाइम झोनलाच खेळायचा. मग त्याची मम्मीने त्याचा हात पकडला आणि आम्ही त्याला घेऊन चाललो होतो. नंतर आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलो कुशचं बड्डे सेलिब्रेशन करायला. पण लहान मुलांना खूपच भूक लागली होती, तर त्यांचं चाइल्ड मील बोलवलं होतं. त्यांचं चाइल्ड मील तर खूप छान होतं. अन्वितनी थोडंसं खाल्लं, बाकीचं मीच खाल्लं. मस्त वाटलं. नंतर खूप मोठा केक आला कुशचा बड्डेचा. मग आम्ही कुशचं सेलिब्रेशन करायसाठी सगळे उभे झालो. कुश काही रेडीच नव्हता टोपी घालायसाठी, तरी आम्ही त्याला ट्राय करत होतो की तू टोपी घाल, पण तो घालत नव्हता. मग शेवटी घातली आणि ती नंतर पडले. मग आम्ही बड्डे केक कटिंग केला, मस्त कॅन्डल लावली आणि सगळे विश करत होते. अन्वित बघा हॅपी बर्थडे टू यू कुश असा बोलत आहे. मस्त झालं सेलिब्रेशन. मग अन्वित आणि मी कुशला केक दिला. नंतर मग आम्ही चिकन बोलवलेलं होतं स्टार्टर, बघा किती टेस्टी आहे. नंतर मग फिश फिंगर पण बोलवले होते आणि प्रॉन्स. मस्त टेस्टी जेवण बोलवलेलं, ते खाल्ल्यानंतर अन्वित आणि मी थोडंसं बाहेर आलो होतो. तर तिथे एक मस्त कार्टून्स होते, त्यांच्यासोबत आम्ही फोटो काढले. अन्वित घाबरलेला होता, ते असेच चेहरा करत होते तरी पण काढले. मग तिथे थोडंसं त्यांनी प्रोग्राम केला, ते मस्त लहान मुलांना एन्जॉय करवत होते. नंतर आमच्या फॅमिली सगळ्यांनी त्यांच्यासोबत फोटो काढला. मस्त आम्ही पण फोटो काढला आणि आम्ही फोटोशूट केला थोडासा. आणि मग ह्या प्रकारे आम्ही कुशचा बर्थडे सेलिब्रेट. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.